सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर्स या दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आगीची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। धुराचे मोठमोठे लोट संपूर्ण इमारतीच्या छतापर्यंत पसरल्याने आजूबाजूच्या दुकानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान नगरपंचायतच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले। नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला। मे महिन्याच्या हंगामामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्र्या, रेनकोट आणि शिलाई मशीन्स ठेवण्यात आले होते। मात्र ही सर्व सामग्री आगीत जळून खाक झाली असून फर्निचर, वायरिंग आणि इंटिरियरचे देखील मोठे नुकसान झाले आहे। कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये प्रसाद महाडिक यांच्या दुकानाला त्या ठिकाणी आग लागली आणि याबाबत तातडीने दखल ही इथल्या युवा वर्गाने घेतली आणि आग विझवण्याचा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला। दरम्यान संपूर्ण नगर पंचायतीचं प्रशासन, अग्निशामक बंब हेही त्या ठिकाणी आणण्यात आले। त्यांनी सुद्धा पाणी मारून ही आग विझवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला। पण या सगळ्या प्रकारामध्ये फार मोठं नुकसान प्रसाद महाडिक या व्यापाराचं, व्यावसायिकाचं या निमित्तानं झालेलं आहे आणि त्यांचा कपड्याचा व्यापार होता आणि फार मोठ्या प्रमाणात कपडे हे त्या दुकानामध्ये होते आणि ते पूर्ण जळून नष्ट झालेले आहेत, खाक झालेले आहेत आणि संपूर्ण दुकानाची पण त्या निमित्तानं दुरावस्था झालेली आहे। तर ज्यावेळी आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी पाणी मारण्याचं काम केलं जातं, INT वस्तू वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्यामध्ये संपूर्ण दुकानाची जे दुकान बेचिराख झालेलं आहे, संपूर्ण फार मोठी मालमत्ता त्यांची व्यावसायिक मालमत्तेचं नुकसान या दुकानामुळे झालेलं आहे। खरं तर मी इथल्या तरुणांना किंवा नगरपंचायतच्या प्रशासनाला धन्यवाद देईन। योग्य वेळी हे सगळं प्रशासन त्या ठिकाणी आलं, तरुणाई या शहरातली आली आणि त्यांनी जीवावर उदार होऊन या ठिकाणी हा आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यामुळे फार मोठी हानी ही सुद्धा टळलेली आहे।